नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यायचे आहेत, परंतु मलाही हिशोब द्यावा लागतो, पैशांचे सोंग करता येत नाही, अजितदादा स्पष्टच बोलले। खोक्याबाईचे काय घेऊन बसलात, विधानसभेत सगळे तेच भरलेत, राज ठाकरेंचा सरकारला टोला। नितेश राणेंना जेजुरी ग्रामस्थांचा झटका, मल्हार सर्टिफिकेटचे नाव बदलण्याची मागणी। केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवले, 1 एप्रिल 2025 पासून अंमलबजावणी। आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी यूपी प्रमाणे कायदा करणार, मेळा प्राधिकरणाची होणार स्थापना, फडणवीस यांची माहिती। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। बीड येथील दैनिक लोकाशाच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 31 मार्च ते 2 एप्रिल दरम्यान लोकाशा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे। यावेळी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांसह बीड जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार व सर्व लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती असणार आहे। लोकाशा महोत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 9 रत्नांना लोकाशा भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे। 1 लाख रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे। तसेच 75 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 75 दाम्पत्यांना आणि जे कुटुंब एकत्र पद्धतीने राहतात अशा 25 आदर्श कुटुंबांचा सत्कार देखील करण्यात येणार आहे। तरी या कार्यक्रमास बीड शहर व जिल्ह्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संपादक विजयराज बंब व लोकाशा महोत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे। बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे एकूण 6 गुन्हे दाखल असलेला धोकादायक व सराईत गुन्हेगार राहुल प्रकाश तुपे वय 27 वर्षे राहणार शिरापूर तालुका जिल्हा बीड, हल्ली मुक्काम गोविंदनगर बीड याला बीड जिल्ह्याच्या सीमा हद्दीतून 2 वर्षाकरिता हद्दपारीची कारवाई। मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 56 प्रमाणे पोलीस निरीक्षक श्री एम.बी. खेडकर, शिवाजीनगर पोलीस ठाणे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग बीड यांना सादर केला होता। उपविभागीय दंडाधिकारी कविता जाधव मॅडम यांनी हा प्रस्ताव मंजूर करून सदर इसमास बीड जिल्हा सीमा हद्दीतून 1 वर्षाकरिता हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत। त्यावरून दिनांक 22/3/2025 रोजी राहुल प्रकाश तुपे याला वाशी पोलीस ठाणे जिल्हा धाराशिव हद्दीत त्याचे मावस भाऊ विकास विलास क्षीरसागर यांच्याकडे राहण्यासाठी पाठवले। त्याला 1 वर्षाकरिता पूर्व परवानगीशिवाय बीड जिल्ह्यात येता येणार नाही। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विशंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस हवालदार परजणे, आघाव, गाडे, कांदे, सारणीकर, बहिरवाळ यांनी केली। अंबाजोगाई तालुक्यातील तट बोरगाव येथील तरुण ओंकार विष्णू शितोळे हा रांजणी येथील नॅचरल साखर कारखाना येथून रात्री 9 वाजता गावाकडे परत येत असताना त्याच्या भावकीतीलच अण्णासाहेब व्यंकटराव शितोळे व परशुराम साहेबराव शितोळे यांनी माझ्या दुचाकीला कट मारला, त्यामुळे मी त्यांना कट का मारला, मी पडलो असतो असे म्हणालो आणि तिथून गावात येऊन थांबलो असता ते दोघेजण पाठीमागून आले आणि मला लय माजलास, आम्हाला बोलायची हिंमत झाली कशी असे म्हणत त्या दोघांनी काठी आणि हातातील जाड केबलने जबर मारहाण केली व जिवे मारण्याची धमकीही दिली। या प्रकरणी इसुप ओडगाव पोलीस ठाण्यात अण्णासाहेब व्यंकटराव शितोळे, परशुराम साहेबराव शितोळे, साहेबराव नरहरी शितोळे, व्यंकटी नरहरी शितोळे सर्व राहणार तटबोरगाव तालुका अंबाजोगाई या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अद्याप कसलीच कारवाई करण्यात आली नसल्यामुळे आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत यांनी पदभार घेतल्यापासूनच बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे आणि गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी धडाकेबाज कारवाया करत आहेत। याच अनुषंगाने परळी व अंबाजोगाई तालुक्यात दहशत माजवणाऱ्या गुंडावर शनिवारी दिनांक 15/3/2025 रोजी MPDA कारवाई करत त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली। मोहन दौलत मुंडे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई असे आरोपीचे नाव आहे।
परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध घरफोडी करणे, खंडणी मागणे, मारहाण करणे, जीवे मारण्याच्या धमक्या देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे एकूण 7 गुन्हे दाखल होते. त्याने वर्तन सुधारावे म्हणून त्याच्यावर CRPC 110 प्रमाणे 26 नोव्हेंबर 2022 रोजी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. परंतु त्याला न जुमानता त्याने गुन्हे करणे चालूच ठेवले. त्याच्या विरोधात सामान्य लोक फिर्याद व साक्ष देण्यास समोर येत नाहीत. तो सर्वसामान्य लोकांना व व्यापाऱ्यांना त्रास देऊन दहशत निर्माण करत होता. त्यामुळे परळी ग्रामीण पोलिसांनी दिनांक 4 मार्च 2025 रोजी त्याचा MPDA प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्यामार्फत जिल्हाधिकारी बीड अविनाश पाठक यांना पाठवला. त्यांनी मंजुरी देताच त्याला पकडून पोलीस बंदोबस्तात त्याची रवानगी हर्सुल कारागृहामध्ये करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री उस्मान शेख, पोलीस निरीक्षक मजहर सय्यद, पोलीस उपनिरीक्षक शेख पवार, सुनील अन्नमवार, पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर मुरकुटे, तुळशीराम जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यू अवताडे, हवालदार युनुस बागवान, राहुल शिंदे, कैलास ठोंबरे, चंद्रसेन राऊत, बिभीषण चव्हाण आदींनी केली. कोरोना महामारीच्या काळात ढेकनमोहा व परिसरात निराधारांना विनामूल्य तर गोरगरिबांना अत्यंत अल्प दरात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणारे डॉक्टर भाऊसाहेब खेडकर यांचा मातृभूमी प्रतिष्ठान बीडचे अध्यक्ष डॉक्टर संजय तांदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ढेकनमोहा येथील खेडकर हॉस्पिटल येथे जाऊन दिनांक 20 मार्च 2025 रोजी सन्मान केला. यावेळी प्राध्यापक DG तांदळे, राजकुमार कदम, डॉक्टर संजय तांदळे, डॉक्टर आनंदकुमार लिमकर, डॉक्टर ज्ञानेश्वर जोशी, डॉक्टर अशोक नागरगोजे, बाजीराव ढाकणे, प्राध्यापक बाळासाहेब नागरगोजे, लक्ष्मण चाटे, संतोष गर्जे, रंजना हुरकुडे, ज्योतिराम हुरकुडे, विनोद सवाशे, सय्यद युसुफ यांची उपस्थिती होती. या प्रसंगी उपस्थित मान्यवर मंडळीचे डॉक्टर भाऊसाहेब खेडकर यांनी आभार मानले. जामखेड येथील ल.ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र महागौरव 2025 हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य बाळासाहेब पारखे, उपप्राचार्य सादिक शेख, उपमुख्याध्यापक प्रवीण गायकवाड, पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाने, प्राध्यापक युवराज भोसले, राऊत मुकुंद श्री सिरसाट, संजय कदम, अनिल देडे, विशाल पोले, किशोर कुलकर्णी, विनोद धुमाळ, धीरज पाटील, आदित्य देशमुख, स्वप्नील जाधव, साई भोसले, प्रल्हाद साळुंके, प्राध्यापक आघाव, प्राध्यापक डुचे आदींची उपस्थिती होती. यावेळी संजय कोठारी यांनी प्राचार्य बाळासाहेब पारखे आणि ल.ना. होशिंग विद्यालयाचे धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन NCCचे अनिल देडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सिरसाट यांनी केले. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. तोपर्यंत नमस्कार.